आता आम्ही निघालेलो आहे एअरपोर्टला आणि काही बघा कशी रेडी झालेली आहे, छान छान ड्रेस घातलेला आहे आणि क्रिशा पण रेडी झालेली आहे. तर आता वाजलेलं आहेत 10:30 आणि आमची फ्लाईट जी आहे ती पुण्यापासून दिल्लीला जाणार आहे. तर ती आहे साधारण 2 वाजताची. तर आता आम्ही निघालेलो आहे, कॅब बुक केलेली आहे, थोड्याच वेळामध्ये कॅब येईल, मग आम्ही सगळे जाणार आहे पुणे एअरपोर्टला. आमच्या या बॅग्स आहेत, या 2 आहेत, ही एक रेड कलरची एक आहे आणि ही एक सॅक आहे. तर अशा टोटल 4 बॅग्स आहेत आणि या 4 बॅग्स घेऊन आम्ही कुठे जाणार आहे? सरप्राईज आहे ना तुम्हाला, है ना? आता मी चेक इन केलेलं आहे आणि आता जी 2 वाजताची जी फ्लाईट होती ती आता 2:45ला केली आहे डिले. तर आता आम्ही पुणे एअरपोर्टला आलेलो आहे आणि वेब चेक इन वगैरे केलेलं आहे. तर आमची जी पहिली फ्लाईट आहे पुण्यावरनं दिल्लीला जाणारी आहे, तर ती 2ची होती, तर ती डिले आहे. तर ती आता आहे 2:45ची, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजताची ती फ्लाईट असणार आहे. तर आमची आत्ताचे जे प्रवास सुरू होतानाच पहिलीच फ्लाईट जी आहे ती डिले. फ्लाईट डिले झाल्यामुळे एअरलाईनतर्फे जेवढे सुद्धा फ्लाईटमध्ये लोक होती त्या सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून स्नॅक्स देण्यात आलेले. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे दिल्ली एअरपोर्टला आणि आता आमची फ्लाईट आहे 9:30ची दिल्लीपासून फुकेतला. आता थोड्याच वेळामध्ये फ्लाईट फुकेतला जाणार आहे. आणि हे बघा बाबू, हे बाबू. तर आता तुम्ही बघू शकता विमानामधनं आपल्याला थायलंडचे जे छोटे छोटे आयलंड्स आहेत तर ते बघायला मिळतात. आणि वॉटरचा जो कलर आहे तो सुद्धा तुम्ही बघा, ब्लूइश ग्रीन कलरचं वॉटर आहे, एकदम क्लीन आणि क्लिअर वॉटर आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या बोट्ससुद्धा चाललेल्या दिसत आहेत वेगवेगळ्या आयलंड्सवरती. तर आता ऑलमोस्ट आपण फुकेत एअरपोर्टला लँड करतोय. आता ही जी फ्लाईट होती ही दिल्लीवरून फुकेतला ऑलमोस्ट 4.5 तासाची ही फ्लाईट आहे आणि साधारण 3179 किलोमीटर हा डिस्टन्स आहे. आता आपण इथे एअरपोर्टवरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथलं इमिग्रेशन जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. त्याचबरोबर इथली जी विजा प्रोसेस आहे तीसुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे ऑन अरायवल विजा फ्री होता, त्यामुळे आपल्याला कुठलेही वेगळे पैसे द्यायची गरज नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला नेण्यासाठी एक व्हॅन आलेली आहे आणि त्या व्हॅनमध्ये आम्ही सगळ्या बॅग्स वगैरे टाकलेल्या आहेत आणि आपलं जे फर्स्ट डेचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलवरती आपल्याला ही व्हॅन ड्रॉप करणार आहे. आपल्याला आता फुकेत एअरपोर्टवरून क्राबीला जायचं आहे आणि हा जो डिस्टन्स आहे तो साधारण 200 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि आपल्याला तिथे पोचायला 3 ते 3.5 तास लागणार आहेत. इथे ऑन द वे रोडवरतीच एक 7-Eleven नावाचं शॉप आहे, तर तिथे जर काही खायला मिळालं तर ते घेणार आहे. तर फायनली आम्ही पोचलेलो आहे. ऑलमोस्ट मला वाटतं 2:15 झालेलं आहे आणि मी सकाळी 9:30ला बसलो होतो, म्हणजे ऑलमोस्ट 4-4.5 तासांचा प्रवास करून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या हॉटेलला आणि हॉटेलला जाण्यासाठी आम्हाला एक व्हॅन घ्यायला आलेली आहे. सो त्या व्हॅनमधनं आम्ही निघालेलो आहे, पण सकाळपासून आम्ही अजूनपर्यंत काहीच खाल्लेलं नाहीये. सो रस्त्यामध्ये कुठेतरी खाण्यासाठी थांबणार. तर आत्ताचं जे हॉटेल आहे ते ऑलमोस्ट इथून 200 किलोमीटरच्या आसपास आहे, म्हणजे साधारण ते म्हणतात की 2 ते 2.5 तास तरी लागतील आपल्याला इथे पोहोचायला. तर इथे सगळे रस्ते वगैरे तर सगळे छान दिसते. सो लेट्स सी आपल्याला किती वेळ लागतो. तर आता मी 7-Elevenला जाऊन आलेलो आणि मी तिकडनं कप नूडल्स घेतले, 2 चिप्सचे पॅकेट्स घेतले आणि एक ब्रेड बटरचा टोस्ट घेतले.
ब्रेड बटर वगैरे सगळं झालेत. आता मी तुम्हाला कप नूडल्स सांगते. तर हे आहेत कप नूडल्स जे मी घेतलेले. मॅगीपेक्षा वेगळा टेस्ट. आणि फ्रेंच फ्राईज सारखे दिसतात मी तसेच आहेत. आणि त्यामध्ये केचपचं पण एक टाकतो. फुकेतवरून क्राबीला जाताना आपल्याला थायलंडचे रोड्स, त्याचबरोबर इथलं ट्रॅफिक, आजूबाजूचा निसर्ग आणि मोठमोठे डोंगर बघायला मिळतात. इथले रोड्स जर तुम्ही बघितले तर रोड्स खरंच खूप सुंदर आहेत. अजिबात रोडला खड्डे वगैरे नाही आहेत आणि आजूबाजूला जे बिल्डिंगचे जे स्ट्रक्चर्स आहेत तर ते खूप उंच वगैरे स्ट्रक्चर्स नाही आहेत. छोट्या मोठ्याच बिल्डिंग्स आपल्याला बघायला मिळतात आणि आजूबाजूला छोटी मोठी गावंसुद्धा आहेत. फायनली एकदाचे आम्ही क्राबीमधल्या सेंटरा अँडा देवी रिसॉर्ट अँड स्पामध्ये पोचलेलो आहे. आत्ता आपण हॉटेलच्या रिसेप्शन लॉबीमध्ये थांबलेलो आहे. आपली जी चेक इन प्रोसेस आहे ती सुरू आहे. ती झाल्यानंतर आपण लवकरच आपल्या रूममध्ये जाणार आहे. साधारण 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही सगळेजण थकलेलो आहे. कधी एकदाचं रूमवरती जातो आणि फ्रेश होतो आहे असं झालं आहे. रूमवरती फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही इथेच बाहेर स्ट्रीट आहे आणि त्या स्ट्रीटवरती भरपूर सारे रेस्टॉरंट्स आहेत. तर तिथेच आम्ही रात्रीचं जे आहे डिनर करणार आहे आणि आराम करणार. तर ही आमची रूम आहे आणि इथे एक बेड आहे, 2 साईड लॅम्प आहेत. इथे एक एक्स्ट्रा बेड आम्हाला मिळालेला आहे. तर ही अशी रूम आहे. इकडनं बाहेर स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे आणि इथे एक बाल्कनी आहे, इथे बघू शकता. आणि इकडच्या बाजूला 2 सिटिंग्स आहेत आणि इथे एक ड्रेसिंग टेबलचं युनिट आहे आणि एक छोटासा टी व्ही आहे इथे. त्याचबरोबर इथे फ्रीज आहे एक छोटा. इथे कॉफी वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथे शेल्फ आहेत आणि इथे वॉर्डरोब वगैरे आहे. आणि हे आहे आमचं बाथरूम. इथे वॉश बेसिन आहे, इथे बाथटब आहे आणि इथे शॉवर रूम सेपरेट आहे. आणि इकडे बेड आहे असा. इथे एक एक्स्ट्रा बेड आहे, हा बेड. इथे टी व्ही, इथे ड्रेसिंग युनिट आणि इथे आहे बाल्कनी. आणि बाल्कनीच्या बाहेर आत्ता अंधार असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेन. सो कशी वाटली रूम? तर आता आम्ही पटापट रेडी होऊन खाली एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करणार आहे आणि आराम करणार आहे. तर आता वाजलेले आहेत